तर पोट्टे हो आपण गेलो राजेश्वर मंदिरात पाहायला गेले तर ती गेल्यानंतर भाऊ आपल्याला एक स्कॅम झाला तो तुम्हाला मी पुढे दाखवतो। सर्वात आधी तर आपले 8000 फॉलोअर्स करण्यासाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद। तर आजच्या ब्लॉगची सुरुवात झाली संध्याकाळपासून। आपला मोबाईल मधला डाटा टाकून दिला लॅपटॉप मध्ये आणि संध्याकाळी गणेश भाऊ संग निघालो गांधीग्रामला जायला। आता तुम्ही म्हणता अकोल्याला नाही चालला का फक्त गांधीग्रामलाच जातं काय? तर तसं नाही आहे, आपण अकोल्याला चाललो पण रस्त्याने जाता आता गांधीग्राम लागते तर मी म्हटलं आजचं दर्शन घेऊन गर्दी नशीन 2-3 व्हिडिओ काढून घेऊ। पोहोचलो मग गांधीग्रामले काही जण अकोल्यातले वाघोली म्हणतात म्हणा। गेलो मग इथे गेल्यानंतर पहिले 4-5 व्हिडिओ काढून घेतले मस्त, काहीच गर्दी होती आरामात। मग व्हिडिओ काढता मला पोट्टे दिसले। पोट्टे आम्ही तुमचे ब्लॉग पाहत असतो, आम्हाला तुम्ही ब्लॉग मध्ये घ्या। मी इथे वरून व्हिडिओ काढला हे म्हणत नाही आमच्या खाली व्हिडिओ काढाच लागेल तुम्हाला। मग खाली गेलो बा याच्या व्हिडिओ वगैरे काढून घेतला मस्त पैकी निघालो बाबा अकोल्याला जायला। वर आल्यानंतर अति चालू पोलीसवाले दिसले। मी म्हटलं बाबा दांडागिना मारतीन आपल्याला। मी म्हटलं गणेश तू एकटा गाडी घेऊन इकून पुढे आल्यावर मी बसतो। मग तिथून डायरेक्ट आपण घरी आलो। घरी आल्यानंतर पहिले जेवण केलं बोलत ताकातनं भूक लागली होती। मी म्हटलं चल आता आपण जाऊ राजेश्वर मंदिरात, तिथे काही गर्दी नशीन आता तिचे व्हिडिओ काढून घेऊ। मग डायरेक्ट पोहोचलो राजेश्वर मंदिरात। इथं पोहोचल्यानंतर इथचे व्हिडिओ वगैरे काढून घेतले मस्त शांततेत। पण बाहेर आल्यानंतर पाहतो तू आपली चप्पलच लांबवली झाला आपल्या स्कॅम। मग काय बा बिना चप्पलच निघालो मी म्हटलं जाऊ द्या मागची दलिंदरी चालली गेली आपल्या। मग मी गणेश डॉनले म्हटलं आता वाजले 12 आता झाला टाइम गांधीग्रामला जायचा, आता चल गांधीग्रामला जायला निघालो तर गर्दी एवढी होती की तुम्हाला काय सांगा। असं तरी आम्हाला अर्ध्या घंटा रस्त्याला 2 घंटे लागले पण आम्ही पोहोचलो गांधीग्रामला। इथं पोहोचल्यानंतर मला सर्वात आधी मानाची पालखी म्हणजे 1 नंबरची पालखी राजेश्वर महाराज त्याचा व्हिडिओ वगैरे काढून घेतला मस्त बम गर्दी होती बा त्याच्या मागे। पोहोचलो भाऊ गांधीग्रामात अंदर। इथं आल्यानंतर आपल्या गणेश बोले भूक लागली। मग आम्ही मस्त जेवण वगैरे करून घेतलं आलो खाली पिंडी जवळ। इथं आल्यानंतर इथेही बम गर्दी होती, बम मावला होता। मग इथचा व्हिडिओ वगैरे काढून घेतला आणि तिथून गेलो घरी। घरीतून डायरेक्ट झोपलो। चला बोलतो ब्लॉग आवडला असेल तर फॉलो नक्की करजा।